पुण्यात अल्पवयीन आरोपीने दोघांना धडक दिली। यात 2 निष्पाप तरुणांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल सापडला की नाही याबाबत सवाल उपस्थित केले जात होते। मात्र पबमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दारू पित असताना दिसत असला तरी रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोलच का आढळला नाही यावरून पुणे पोलीस संशयाच्या घेऱ्यात होते। आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे। अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। ससूनच्या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना कचऱ्यात टाकला होता आणि त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना फॉरेन्सिक विभागाकडे दिल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे HOD अजय तावरे आणि CMO श्रीहरी हळनोद यांना अटक करण्यात आली आहे। आज या दोघांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे। ससूनमध्ये रक्ताचा नमुना दिल्यानंतर पुणे पोलिसांनी औंध रुग्णालयातही अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना तपासणीसाठी दिला होता। हा नमुना दुर्घटनेच्या 20 तासानंतर देण्यात आला होता। औंधमध्ये अल्पवयीन आरोपी आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी DNA चाचणी यांची करण्यात आली, जी मॅच झाली। मात्र ससून रुग्णालयात घेतलेल्या रक्ताच्या नमुन्याची DNA चाचणी आरोपीसोबत मॅच झालेली नाही। यानंतर तावरे आणि हरलोल यांनी रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल केल्याचं उघडकीस आलं। पुढे पोलीस आयुक्तांनी सांगितले की दुसऱ्यांदा रक्ताचा नमुना अल्कोहोल तपासण्यासाठी घेण्यात आलेला नाही, तर यामुळे पहिल्या नमुन्यात गोंधळ झाल्याचं समोर आलं। दरम्यान अल्पवयीन आरोपीच्या नावाखाली फॉरेन्सिक विभागाला तपासणीसाठी दिलेला नमुना कोणाचा होता याचाही युद्धपातळीवर तपास सुरू आहे।